तर इकडे बारामतीत महायुतीत आता राडा सुरू झालाय। शिंदे गटानं अजित पवारांचा फोटो झाकला। त्यानंतर आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांचे बॅनर फाडले। अजित पवारांना बोलावूनही गणेश मंडळाला भेट न द्यायला आल्यानं सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांचे गणेश कमानीवरील फोटो काळे कपडे झाकून टाकले आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरे यांचे बॅनर फाडले। आधी बॅनर दादांचं झाकण्यात आलं, त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उमटली। शिंदे गटानं बॅनर फाडले, शिंदे गटाचे बॅनर फाडण्यात आले आणि आता अखेर कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केलेला आहे दादांना। बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली, परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। प्रत्येक पक्षात हौशे गवशे नवसे असतात। काळे झेंडे दाखवणारे ते त्यातलेच कार्यकर्ते आहेत, हा आगाऊपणा करणारा कार्यकर्ते त्यातलाच आहे। त्याच्यामुळे असे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतात त्याच्यामुळे त्यांची पक्षाची प्रतिमा मलिन होते। शिंदे सेनेच्या अध्यक्षांनी असं केलं म्हणजे शिंदेगड बदनाम झाला। काळे झेंडे भाजपच्या आशा बुचकेंनी दाखवले, त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या पक्षात आल्या, पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला।